स्विमिंगला जायचं. 2 लॅप मारायला देखील धाप लागते. अरे हो एवढं गाईस नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू येट अनादर ब्लॉग. आज आहे सॅटरडे आणि माझ्या एकंदरीत अटायरवरून मी कुठे चाललो आहे याचा अंदाज तुम्हाला जर नसेल आला तर मी सांगतो तुम्हाला की जिमला जात नाही आहे, मी स्विमिंगसाठी जातो. सोसायटीचं पूल आहे, त्याच्यामध्ये सकाळी जरा स्विमिंग करून येतो. थोडीशी एक्सरसाइज गरजेची आहे. तो स्विमिंग करत आहोत आजच्या दिवसाची सुरुवात. लेट्स गो गाईज. आय हॅव विथ मी अनदर स्विमर. सो सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही जात आहोत स्विमिंगला जायचं. बोल गाणं. आमची सोसायटी एवढी मोठी आहे की चालत जायला आम्हाला 5 मिनटं लागतात गाईज. बट दॅट इज ओके. सो गाईज, हा आहे प्ले कम स्विमिंग पूल कम मंदिर एरिया आमच्या सोसायटीचा. स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी करावी लागते एंट्री. दिस इज द स्विमिंग पूल गाईज. हा आहे आमच्या पूलचा व्ह्यू. अरे बापरे, हात आला. अरे यार, बेटा तुमसे ना हो पाएगा. सो गाइस, हा आहे आमच्या पूलचा व्ह्यू. दिस इज मी, दिस इज मयू. आणि हे बघा, पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये लोक आम्हाला बघत आहेत पोहताना. चल मयू, लेट्स गो. गाईज, 2 लॅप मारायला देखील धाप लागते. वन्स देअर वॉज अ टाईम जेव्हा मी स्वतः लॅप एका गोमध्ये लावायचो आणि पूलसुद्धा मोठा होता. पण झाले त्याला 5 वर्ष. सो बऱ्याच वर्षांनी स्विमिंग रिझ्यूम करत आहे. जर कंटिन्यू केलं तर ऑब्वियसली स्टॅमिना परत येईल. बट लेट्स सी कसं आमचं शेड्यूल मॅच होतं आहे. मी स्विमिंग शिकेन. बट स्विमिंग इज अ रिअली गुड एक्सरसाइज. स्विमिंगमध्ये तुमच्या जॉईंट्सवरती लोड येत नाही, जसं की रनिंगमध्ये येतो किंवा जिममध्ये येतो. आणि स्टॅमिनासुद्धा इन्क्रीज होतो. चला गाईज, स्विमिंग तर डन. सकाळची सुरुवात एकदम एनर्जेटिक आणि कॅलरी बर्न झालेल्या आहेत. खूप साऱ्या कॅलरी बर्न केल्या आहेत आम्ही. आता जरा जाऊन हेल्दी नाश्ता करणार आहोत आम्ही. 10 वाजलेत ऑलमोस्ट. तू बनवणार आहे ऑमलेट. एक छोटंसं मंदिर आहे
सोसायटीचं गणपतीचं मंदिर आहे. आणि या साईडला होतं स्विमिंग पूल. ते किड्ससाठी थोडं स्लाइड्स वगैरे आहेत. गाईस प्रॉब्लेम असा झाला आहे की ब्रेड ऑमलेट मेन्यू जरी असला तरी आमच्याकडे फक्त ब्रेडच होता, एग्सच नाही आहेत. सो आता मी एग्स आणायला चाललो आहे. इथेच आहे सोसायटीच्या खाली. गाईस काहीतरी गेटचा काहीतरी इश्यू झालेला आहे. गाईस सोसायटी खाली जे ग्रॉसरी शॉप आहे ते आज बंद आहे. सो एक छोटंसं दुकान आहे आजीचं, तिथून एग्स घेतले आहेत. बाकी जर काय मिळालं नाही आहे मला. ओनली अंडी अवेलेबल बिकॉज किराणा माल दुकान बंद. आजीकडून आणली अंडी. कुठची आजी? एक आजीचं दुकान आहे माहिती ना. गाईस ॲमेझॉनवरून आम्ही FD प्रोडक्ट्स मागवली आहेत की त्याची काही गिनतीच नाही आहे. त्याच्यापैकी हे एक प्रोडक्ट आम्ही मागवलं होतं. दिस इज अ TV LED स्ट्रिप जी TVच्या मागे लागते. सो ती इन्स्टॉल आम्ही करणार आहोत. लेट सी हाऊ इट लुक्स. आय थिंक रात्रीच्या टाईमला ती खूप चांगली दिसेल, बट इन्स्टॉलेशन तर आपल्याला आताच करायला लागेल सो दॅट वी कॅन सी हाऊ इट लुक्स ॲट नाईट. तर करूयात, चला. सो गाईज असं काहीसं हे प्रोडक्ट आहे. ही एक USB केबल आहे आणि इलेक्ट्रिसिटी आणि माझा काहीच संबंध नाही आहे, बट तरी पण मी ट्राय करणार आहे. आय थिंक इझी असेल. लेट सी. सो गाईज करूयात ट्राय. हा एक माझ्याकडे USB प्लग आहे अँड दिस इज द USB केबल. ट्राय करून बघूया पेटते का. ती मी 5 मीटरची मागवली होती कारण TV आमचा 55 इंची आहे. सो 5 मीटरची तर लागणारच होती. सो लेट सी. ऑन करूयात. ॲक्च्युली उलटं प्लग केलं होतं. सो नाव इट्स वर्किंग गाईज. सी ये है. मोड चेंज करून बघूया. दिस इज द मोड. ओनली रेड, देन ओनली ब्लू and only green. कॉन्स्टंट नाही राहत का? These are the modes. कलर वाला बटन पण आहे. दिस इज द रेड कलर, दिस इज द ब्लू कलर, ग्रीन कलर. सो या इट इज वर्किंग. आता TVच्या पाठीमागे फक्त चिकटवायचं आहे आणि TVच्या USB स्लॉटमध्ये प्लग इन केलं की ग्रेट सक्सेस. TV उचलायला बायकोची मदत मला घ्यायला लागत आहे. उचल, हलका आहे TV. 1 2 तिकडून हे कर. ओह माय गॉड. ठेव खाली गेला. काहीच TV आमचा हलका आहे, खूप हलका आहे. तर त्याला आता सोफ्यावरती लेटवूया आणि पाठीमागे त्याच्या चिकटवूया. हे आमच्या TVचे स्पीकर्स आहेत पाठीमागे अँड दे साऊंड रिअली गुड. ऑल्दो वी हॅव अवर टॉवर स्पीकर आउट देअर, बट ह्या TVचा आवाजसुद्धा खूप छान आहे. चला. हे पकड तिकडे. येस. सो गाईज पूर्ण कवर केलेलं आहे. लास्ट अरे ते कट करायला लागणार आम्हाला. कैची आणू. कट कर. करू ना. हां कर. डन गाईज.
दिस इज हाऊ इट इज लुकिंग. रात्री थोडासा चांगला दिसेल बट या इट्स लुकिंग फाईन. कसं करायचं चेंज? तिथे एक मोड बटन पण आहे, कलर पण आहे. सो दिस इज द कलर चेंज. खूप सारे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. येल्लो कलर इज लुकिंग बेटर. ब्ल्यू इज ऑल्सो लुकिंग बेटर. पिंक. So yeah guys, great success. प्रोफेशनल टूलकिट मागवलंय. बट आम्हाला आधी व्हिडिओ बघायला लागेल, सो आम्ही पहिले व्हिडिओ बघतोय. यूज करायचं कसं माहीतच नाहीये. सो काही जस्ट व्हिडिओ बघितला आणि जस्ट लगेच आम्ही ट्राय करत आहोत. एक्सटेन्शन बोर्डला लावलेलं आहे. पहिलं एक स्पेअर लाकूडच होते, त्याच्यावरती आम्ही ट्राय करणार आहोत. लेट सी कसं राहू आणि कसं नको झालं मला काहीच. सो इथे एक मार्किंग करतोय. सोड बघूया. पडला. अरे हो घे ओढूसा सोबत पडला. गाईस खूप जोर लावायला पण लागेल. पण नाही गेलो तिथे. काय आहे भिंतीत कसं ओल पडेल मग. आता एक कदा हे आहे स्क्रू आण, बघूया कसं टाईट करणार. हा स्क्रू हवा लागेल. दिस इज द लार्जेस्ट स्क्रू आणि त्यासाठी हे होल परफेक्ट आहे. लाकडामध्ये मी घालून बघितलेलं आहे, कारण देवारा जर होल्ड करायचा असेल तर एवढा तरी स्क्रू लागणारच आहे गाईज. सो दिस इज डन. देवाराचं मेजर आहे 38 सेंटीमीटर. ओके. सो 38 लक्षात ठेवा. आणि डिस्टन्स हे डिस्टन्स अगं ते अडकवायचं. अरे अडकवलेलं मी. क्या मिस्त्री बने करेल. अगं त्याला पकडू नकोस, त्याला सोड, ते आपोआप. हां सोडल्यावरच पकडी येत आहे ते. हे बघ आता झालंय. आता होल्ड आहे 153. कडक लागलंय मला ते. 153. ओके. सेंटर पॉइंट 153. मी पकडतो जा, मी पकडतो जा. लागलं मला ते. 155 फूट आहे ऑलमोस्ट. सो 2.5 फूट इज द सेंटर पॉइंट. 152च्या हाफ कर. 76. 76 इथे. हे कुठलं 76 आहे तुझं? 70. हां 76 76 बरोबर इथे. थोडंसं खाली ना. अरे पकड 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 पकड. हां दिस इज परफेक्ट. एवढा? हां एकदम इथे मार्किंग कर, आतमध्ये मार्किंग कर. इथे स्क्रू पाहिजे ना. अयो गोल कर. गोल पूर्ण. हो आकार काढतो. हां बस. सिद्धेश मिस्त्री. इन द हाऊस. मिस्त्री रिलेटेड कामं असतील तर मला तुम्ही बोलू शकता. माझ्याकडे पूर्ण टूल किट आहे का. लेट्स गो. $2,000 years later. छोट One eternity later. गाईज मेहनत बघा. 7 वाजलेत. 3 तासात सिद्धेशने ब्रिज केलेला आहे. आता दुसरा कर. बघा अंत्यस्थित प्रारंभ.
7 वाजले आयुष्यामध्ये कधीच संध्याकाळचे. हार मानायची नसते काय. दिस इज तिच्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे शी इज अ लुझर. चिवस. हार मानून गेली बेडरूम मध्ये. बट 4 तास झाले दोन ड्रिल फर्स्ट होल फिगर आउट करायला आय टुक 2 to 3 hours. बट लास्ट वाला होल मी 20 मिनिटात मारला गाईज. अँड देवारा इज रेडी. आय एम द वन. सीए मध्ये फेल्युअर आलं म्हणून आज मी इथे आहे गाईज. आणि फर्स्ट अटेम्प्ट सीए बघा पाठीमागली. लाथ मध्ये ना गप्प बस. न्यू कारपेंटर इन द हाऊस गाईज. वेळ लागलाय सिद्धेशला. 4 तास इन्व्हेस्ट करून वेळ लागला. आता इन्व्हेस्ट केले पण आय हॅव लर्न अ लाईफ स्किल गाईज. ओके. आता मी रात्रीचे 12 वाजलेत आणि पाऊस आलेला आहे. विजा पण चमकत आहेत. आज दिवसभर याच्या गावात